पंढरपूरची वारी म्हटलं की डोळ्यासमोर येतात असंख्य वारकरी, जल्लोषात गायले जाणारे अभंग, टाळ मृदुकांच्या गजरात दंग झालेले वारकरी. पण या वारीची सुरुवात झाली तरी कशी, आणि या वारीचा सर्वप्रथम उल्लेख कुठे आला, याबद्दलच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये थोडंफार जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात. संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, रचियेले देवालया. नामातयाचा किंकर तेनी केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ ध्वज उभारिला भागवत. भजन करासा अवकाश तुका झालासे कळस. या अभंगात बहिणाबाईंनी वारकरी मंडळीच्या वाढीचा इतिहास फार सुंदरपणे सांगितलेला आहे. परंतु त्यातील रचिला पाया याचा अर्थ त्यांनीच सुरुवात केली असा नव्हे. श्री तुकाराम महाराज यांनी श्री ज्ञानदेव यांची योग्यता व कार्य हे ज्या अभंगामध्ये वर्णिलेले आहेत त्यात ते म्हणतात, जयानं घातिली मुक्तीची गवांदी, मेळविली मांदी वैष्णवांची. आणि हेच वस्तुस्थितीच धरून आहे. श्री ज्ञानदेवांच्या काळाच्या पूर्वीही वारकरी भक्त होते. पंढरपूरची वारी ही संत ज्ञानेश्वरांच्या आधीही चालू होती असे दिसते. ज्ञानेश्वरांचे वडील बरीच वर्षे पंढरीची वारी करत असत असे म्हटले जाते. पंढरपुरात विठ्ठलाचे देवस्थान केव्हापासून अस्तित्वात आहे हे नक्की कोणालाच माहीत नाही. जर याचे खात्रीशीर पुरावे असते तर वारीची सुरुवात कशी आणि पंढरपूरचे देवस्थान याची सांगड नक्कीच घालता आली असती. याबद्दल काही पुरावे आपण तुर्तसा पाहूयात. नंबर 1, पांडुरंगाची कथा ही पद्मपुराणात आहे, परंतु तिथे आपण नक्की वर्ष सांगू शकत नाही. शिवाय हे कधी लिहिलेले आहे आणि त्यामध्ये नवीन ॲडिशन सुद्धा शतकानुशतके चालू आहे. संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठल पंत वारी करायचे याचे अनेक दाखले आहेत. नंबर 2, युगे 28 उभा अशी जी संतांनी शिकवण दिलेली आहे त्यात सुद्धा 28 युगे क्वांटिफाय करणे विज्ञाननिष्ठ लोकांना जमणार नाहीये. नंबर 3, मंदिरात असलेले 3 शिलालेख, शके 1131, शके 1159 आणि शके 1195चा उल्लेख आहे. नंबर 4, नरहरी धुंडीराज मालू यांनी लिहिले आहे की शालिवाहन राजाने जंगल कापून पंढरपूरची स्थापना केली आणि मूर्ती बसवली. श्री पांडुरंग मूर्तीचा शके 415 पासून इतिहास सापडतो. ज्यावेळी नरहरी मालू यांनी पंढरपूरची स्थापना केली त्यावेळी रामचंद्र सोनार यांच्याकडे शहराचा अधिकार होता. हा जर पुरावा इतिहासकारांनी मान्य केला तर याची उत्पत्ती पहिल्या शतकात झाली असावी असे आपण म्हणू शकतो. पण याला कोणताही ऐतिहासिक पुरावा नसल्याने इतिहासकारांनी याला मान्यता दिलेली नाहीये. वरील माहिती पाहता आपल्या हे लक्षात येते की वारी आणि वारकरी संप्रदाय हे खूप वर्षांपासून अस्तित्वात आहेत. जर याबद्दल तुम्हाला आणखीन काही माहिती असल्यास आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.